माझी मुलगी आहे नाही का, कोण मेलं, कुणाचा अपघात झाला, कुणाला काय झालं, हे सगळं येऊन मला सांगते काय. मग आता का नाही तिच्या म्हणजे तिथलं कोणतरी एक वारलेलं आहे आणि त्यांच्याकडं म्हणजे पैशाने कुठलीच गुंतवणूक केली नव्हती आणि वयाने पण कमीच आहे तो होता म्हणजे. तर तो आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांच्या घरातले पैसे मागत फिरत आहेत की आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. तर मला म्हणती मी पण आता जाणार आहे. आणि काय करणार म्हणली का? कुठलं खातं? ते कुठलं खातं काढून येणार आहे ते माणूस मेल्यानंतर 1 कोटी रुपये मिळणार आहेत वाटतं असं. म्हणजे अपघाती ना ग, अपघाती विमा काढून येणार आहे. मग ती मी मेल्यानंतर सगळ्यांचा फायदा होते. आता काय बोलायचं सांगा. कोण म्हणजे की नाही कोण मेलं, कुणाचा अपघात झाला, काय झालं ना, सगळं येऊन म्हणलं तू हेच वाच आणि येऊन हेच मला तू सांगत बस म्हणलं. तर काही काही फायद्याचं असतं. म्हणजे जोक बाजूला राहू द्या, पण काही काही गोष्टी फायद्याच्या असतात, त्या पण आपण ऐकून घेतलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आ हां, सगळ्यांनी विमा काढला पाहिजे. निदान मागच्या माणसांचं आता पहिल्यासारखं दिवस नाही राहिले. मागच्या माणसांचा काहीतरी थोडाफार फायदा, दुसरं काय.